ठरवलंय। धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती। कोर्टानं धनंजय मुंडे यांना आता दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिलेत। तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दरमहा पोटगी द्यावी लागणार आहे। धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आलाय। करुणा मुंडे पत्नी असल्याचाही कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा आहे। तर करुणा मुंडेंना दरमहा 1,25,000ची पोटगी देण्यात येणार आहे। मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 पोटगी देण्याचे देखील आदेश आहेत। तर कोर्टाचा हा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा असल्याचं म्हटलं जात आहे। करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर देखील ते दोषी नसल्याचं समोर आलंय। मंत्री धनंजय मुंडेंचा कोर्टाचा निर्णयावर बचावपूर्ण विधान आहे। धनंजय मुंडेकडून प्रसिद्धी पत्रक आता जारी करण्यात आलेलं आहे। तर करुणा मुंडे यांनी लावलेल्या आरोपानंतर आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता धनंजय मुंडेंकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा कोर्टाचा निर्णयावर बचावपूर्ण विधान करण्यात आलेलं आहे। करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर ते दोषी नाही आहेत। कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा असल्याचं त्याच्यात नमूद करण्यात आलंय। घरगुती हिंसाचार प्रकरणात मुंडे दोषी आहेत। न्यायालयाचा निर्णय आलेला आहे। करुणा मुंडे यांना पोटगी देखील मिळणार असल्याचं न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। मात्र आता यानंतर धनंजय मुंडेंनी प्रसिद्धी पत्रक जारी केलंय आणि या प्रसिद्धी पत्रकामधनं मंत्री धनंजय मुंडेंचा कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्यावर बचावपूर्वक प्रसिद्धी पत्रात नोंद आहे। करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर ते दोषी नाही आहेत आणि कोर्टाचा जो निर्णय आहे तो फक्त आर्थिक स्वरूपाचा असल्याचं त्यात नमूद करण्यात आलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्यावरचे जे आरोप आहेत ते फक्त आर्थिक स्वरूपाचे असल्याचं मुंडेंनी म्हटलेलं आहे आणि त्या पद्धतीचं प्रतिज्ञापत्रक देखील त्यांनी जारी केलेलं आहे। तर न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी त्यांचं प्रतिज्ञापत्रक जारी केलेलं आहे आणि याच्यामध्ये जो निर्णय आहे त्याच्यावर बचावपूर्वक विधान जे आहे त्यांनी प्रतिज्ञापत्रकामध्ये जारी केलेलं आहे। आणि या संदर्भातली आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं। सुनील, आपण ज्या पद्धतीने बघतोय न्यायालयाचे निर्णय आले आणि त्याच्यानंतर लगेचच मुंडे यांच्याकडनं हे प्रतिज्ञापत्रक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? तर सुनील यांच्यासोबत संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र आपण बघतो आताची अत्यंत महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडेंकडून आता प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये मुंडे दोषी आढळलेले आहेत। तर याबाबत करुणा मुंडेंनी साम टीव्हीला आता काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मग नावावर 4,000 कोटीची प्रॉपर्टी निघाली आहे, पण मुंडे घराण्याच्या जे एकमेक वारीस आहे शिशिव धनंजय मुंडे त्याच्या नावावरती एक गाडी सुद्धा नाहीये। माझा ते मुलगा आहे ते ऑटोमध्ये फिरतोय, काही बिझनेस नाहीये, काही नाहीये। घरामध्ये एक 21 वर्षाचा मुलगा बिल्कुल बिन काम का बैठा हुआ है, 1 रुपये का रोजगार नहीं, बेरोजगार बैठा हुआ है। मला हेच म्हणायचं आहे, नोकरकडे आणि आणखी खूप काही आहे पण त्याच्यावरती मी आता बोलणार नाही। खूप असे लोक आहेत ज्यांच्या नावावरती 2,500 कोटीची प्रॉपर्टी आहे आणि खूप मोठी मोठी प्रॉपर्टी आहे आणि ते 5 वर्षामध्ये झालेली आहे प्रॉपर्टी। पण आमच्या नावावर, माझ्या मुलाच्या नावावर 1 रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी नाहीये। हा, त्यांना उचलावी लागणार आहे, ते जजनी एकदम खरं ऑर्डर दिलेला आहे त्यांना। हा, आणि पहिली पत्नी म्हणून मला ते अर्ज स्वीकारलेला आहे, मला न्याय दिलेला आहे। माझी भूमिका तो हेच असणार आहे, न्यायालयाचा मी परत परत दरवाजा खटखटाणार आहे।
बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता संबंधित बातम्या का पाहतोय आणि पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्ण आंधळे यांच्या मित्राने आता धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे आणि या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार आहेत आणि त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक मागावर आहे आणि त्या दोघांवरही आता धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। हे दोन आरोपी तिथून पळून गेले। मोठ्याने पोरं आरडल्यामुळे आम्ही बघायला गेलो। त्यांनी कारण त्यांचं एकच होतं की जे वाल्मिक कराडचे व्हिडिओ आहेत काही आणि जे काही त्यांचे काही टेटस आहेत ते टेटस का बघतात तुम्ही आणि तुम्ही मराठी साले मारलेले आहेत असं तसं म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे। आणि त्यांची दहशत एवढी आहे की आज पण काल पोलीस स्टेशनला पण त्यांची तक्रार त्यांनी घेतलेली नव्हती रात्री उशिरापर्यंत। पुन्हा मीडियांनी हे केल्याच्या नंतर त्यांनी तक्रार घेतली गेलेली। आणि आता शिवभोजन थाळीबाबत सर्वात मोठी बातमी, कारण राज्य सरकार शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार करत असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। मविया सरकारच्या काळात शिवभोजन थाळी लोकप्रिय ठरली होती। शिवभोजन थाळीमध्ये फक्त 10 रुपयांमध्ये जेवण मिळतं, मात्र ही योजना आता बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची चिन्ह आहेत। बातमी आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेमुळे आता राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचा आरोप केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर आणखी एक योजना बंद होणार असल्याची आता माहिती मिळते। आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश आता रद्द करण्यात आलाय। विधानमंडळ सदस्य तसंच इतरांना ही बॅग वाटप करण्यात येणार होती। 886 हार्ड टॉप 4 चाकी लगेज ट्रॉली बॅगा खरेदी करण्यात येणार होते आणि महायुती सरकारने या निर्णयासाठी आता 82 लाखांचा अंदाजित खर्च ठरवला होता, मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आला। तर लाडकी बहीण योजनेमुळे आता आणखी एक योजना बंद होण्याच्या वाटेवर आहे। महायुती सरकारने या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च जो आहे तो ठरवला होता, मात्र हा निर्णय देखील आता रद्द करण्यात आलेला आहे। आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश जो आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे। विधानमंडळ सदस्य तसंच इतरांनाही बॅग वाटप करण्यात येणार होत्या। तर लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जातं आणि विशेष म्हणजे इतर योजनांनाही आता कात्री लावली जात असल्याचंही पुढे आलंय। असं असताना आता सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार असल्याचं पुढे आलंय। सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि एकीकडे अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्याचं ठरवलं गेलंय, तर मग या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीवर पुन्हा कोट्यवधींचा खर्च कशासाठी असा सवाल आता विचारला जातोय। तर राज्यात सध्या कुठल्या योजना सुरू आहेत पाहूयात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 46,000 कोटी। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 14,761 कोटी। तर मुलींना मोफत उच्च शिक्षण 1,800 कोटी। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना त्यासाठी 5,500 कोटी। याशिवाय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्याच्यासाठी 1,300 कोटी रुपये। लेक लाडकी योजनेसाठी 1,000 कोटी। तर मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजनेसाठी 400 कोटी रुपये। मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी 480 कोटी। तर गाव तिथे गोदाम योजनेसाठी 341 कोटी। तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरून आता माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलेला आहे।
लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणालेत. तर मतं घेऊन पैसे बंद करणं ही फसवणूक आहे असंही त्यांनी म्हटलंय. तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे. मग पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार. व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. प्रत्येक जिल्ह्यात भाजपच्या संपर्क प्रमुखांची नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी आता शिंदे अजितदादांना झटका दिलाय. तर एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करून आणखी एक दणका दिलाय. एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर आता संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे भरत गोगावले, प्रताप सरनाईकांना देखील आता झटका बसलाय. संजय सेठी हे परिवहन खात्याचे अपर मुख्य सचिव आहेत. तर एकीकडे तापमान वाढलेलं असताना तिकडे ठाण्यातही राजकीय वातावरण तापलेलं आहे. ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच आता गणेश नाईक ऍक्टिव्ह मोडवर आलेत. ठाण्यातल्या 5 पाखाडी भागातल्या माघी गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली आहे आणि त्यामुळे संपर्क मंत्री होताच गणेश नाईकांचे ठाणे जिल्ह्यातले दौरे जे आहेत ते वाढलेत. त्यातच गणेश नाईकांनी ठाण्यातच जनता दरबार घेण्याचं देखील जाहीर केलंय. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर भाजपच्या गणेश नाईकांचा जो चॅलेंज आहे तो मिळताना दिसतोय. बाब अशी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा. म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले मंत्र्यांना मी नवी त्या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा. तो सर आता देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच. उद्धव ठाकरेंनी आता मिशन मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतले शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधलाय. काही जण मुंबई लुटायला आलेत, मात्र मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे तयार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलाय. 7 फेब्रुवारीपासून ठाकरे गटाच्या शाखांचं सर्वेक्षण होणार आहे. ठाकरे गट आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांवर मोठ्या प्रमाणात भर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काही जण मुंबई लुटायला आले असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. ठाकरेंचं मिशन मुंबई आता पाहायला मिळत आहे. मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे सेना आता तयार आहे. तर आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा असं देखील त्यांनी म्हटलंय. याशिवाय अनेक आमिष येतील, त्याला बळी पडू नका, भक्कमतेने लढा असं देखील ठाकरे म्हणालेत. शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना त्यांनी सूचना दिल्यात. तर ठाकरेंचं मिशन मुंबई सध्या बघायला मिळतंय आणि याच्यामध्ये आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांना मोठ्या प्रमाणात भर देणार असल्याची देखील आता माहिती मिळते. उद्धव ठाकरेंचं मिशन मुंबई महानगरपालिका आता बघायला मिळत आहे. बघूयात पुढची महत्वाची बातमी. संजीवराजे नाईक निंबाळकरांची आयकर विभागाकडून 17 तास चौकशी करण्यात आली आहे. फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागाकडून आता छापेमारी करण्यात आली आहे. तर पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं कारवाई केली आहे. बुधवारी सकाळी सातारा आणि पुण्यातील त्यांच्या घरांवर आयकर विभागानं छापेमारी केली होती. संजीवराजे नाईक निंबाळकर माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, मात्र त्याआधीच कारवाई केल्यानं आता चर्चेला उधाण आलंय. तर विधानसभेत जे नेते महायुतीला सोडचिठ्ठी देऊन भाजपला नडले होते ते आता आयटी आणि ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करण्याची तयारी असतानाच 2 नेत्यांवर आयटीचे छापे पडलेत. कोण आहेत हे नेते आणि ते कसे नडले होते यावरचा हा विशेष रिपोर्ट. भाजपला नडले, चौकशीत अडकले. घरवापसीपूर्वी एनसीपी नेत्यांच्या घरावर छापा. फलटणचे नाईक निंबाळकर बंधू अडचणीत. एक नवीन तंत्रज्ञान आपल्या तालुक्यात आता सुरू झालंय. येत नसेल तर त्याला कुठंतरी अडकवण्या. ऐकलत, विधानसभा निवडणुकीत फलटणमधील सभेत संजीवराजे नाईक निंबाळकर काय म्हणाले? आपल्याकडे येत नसेल तर त्याला अडकवायचं, असं सगळं सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी फलटणमधील राजकारण रंगलं होतं, मात्र आता त्याचा पार्ट 2 सुरू झालाय. भाजपला जे नडले ते अडकले अशी भावना व्यक्त होतीये. राष्ट्रवादी फुटल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकरांनी अजित पवारांना साथ दिली, मात्र भाजपचे तत्कालीन खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांशी वितुष्ट आल्यामुळे रामराजे निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीत तुतारी फुंकली. त्यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा ते अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार होते, मात्र त्याआधीच इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली. त्यांच्या सातारा, मुंबई आणि पुण्याच्या प्रभात रोडवरील घरात इन्कम टॅक्सनं छापा टाकला. या कारवाईचा फलटणमधील कार्यकर्त्यांनी निषेध केलाय. चुकीच्या पद्धतीनं केलेल्या चालू असलेल्या कारवाईचा आम्ही फलटण शहरातल्या तालुक्यातल्या राजेगाट्याच्या राजप्रेमीच्या वतीनं जाहीर निषेध करतो. गेले 30-35 वर्ष राजकारणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या तालुक्यातल्या जनतेची सेवा या घराण्याच्या मार्फत चालू आहे. राजकीय दृष्ट्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती जो छापा पडलेला आहे, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे. गोविंद दूध कंपनीमधील व्यवहारासंदर्भात इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी. पुण्यातील संजीवराजे यांच्या बंगल्यावर सकाळी 6 वाजता चौकशी पथक दाखल. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. घरातील महिलांनी काही बोलायचा प्रयत्न केला, पण इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं. 2 दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांची आणि त्यांच्या पत्नी यांची आता एसीबी चौकशी करण्यात आली. आता कोकणातून हा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळालाय, त्यामुळे पुढचा नंबर कुणाचा याची उत्सुकता आहे. मात्र नाईक निंबाळकर कुटुंबानं पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांची चौकशी लागल्यामुळे भाजपनं अजितदादांना शह दिलाय का, अशी ही चर्चा रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.